माझ्या शेतकरी मित्रांनो, मी सफरचंदाची लागवड केली. 1000 झाड सफरचंदाची लागवड केलेली आहे आणि सध्या कटिंग चालू आहे. हे काही झाडं पहिले पूर्ण पानं गळती झाली असती, म्हणजे मरणावस्थेत आलेली होती. तर त्या आलेल्यानंतर मी काल पाणी दिलं त्याला अर्धा तास, आणि त्याला पागोरे नवीन फुलं आले होती. हे फुलं आलेले आहेत, हे बघा. हे इथं पिवळं फूल आलेलं आहे. हे पिवळं फूल आलेलं आहे. या पिवळ्या फुलं आल्यानंतर त्याला डांगीला ॲपल लागतात, सफरचंद लागतात. ह्या सफरचंद लागल्यानंतर याला पूर्ण पालवी, नवीन पालवी येते. काही झाडांचे हे इथं पण तुम्हाला दिसू शकतात फुलं. हे फुलं सुकलेले आहेत आणि अशा फुलं लागून त्याला ॲपल लागतं, सफरचंद लागतो. जे आतमध्ये झालेले आहेत, आतमधल्या जे सावली पडणारे डांगा आहेत, ह्या कट करावं लागतात. कारण या मेन डांगीला, या मेन रूटला हवा लागायला पाहिजे आणि सूर्यप्रकाश भेटायला पाहिजे. आता हा नवीन फुलवर आलेला आहे. या झाडाला पाहू शकता, याला फुलं पण लागलेले आहेत आणि 2.5 ते 3 वर्षानंतर याला फळधारणा होती. फळं घ्यायची किंवा नाही हे आपल्यावर निर्भर करतो. तर मित्रांनो, शेतकरी भावांनो, आपण जे परंपरागत शेती सोडून फळबागाच्या इकडे लागवड केली, तर एक सफरचंद ही लागवड आपल्या फायदेशीर ठरते. मी सुभाष शालिग्राम चांदूरकर, टुणकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9850 275 575 आणि इंग्रजीमध्ये 9850275575. या नंबरवर आपण संपर्क करू इच्छिता. ज्यांना जे हर्मन 99 ज्यांनी ही जात उपजत केली, असे हरमीन शर्मा, त्यांच्याकडे आपण ऑर्डर देऊ शकता आणि माझ्याशी संपर्क करून त्याची लागवड डिसेंबरमध्येच करावं लागते. ह्यानंतर आलेला अजूनही फळधारणा झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्याकडे व्हिडिओ सादर करेल. नमस्कार.